मानकापुर पुलिस थाना हद में हुई सेंधमार की घटना का मानकापुर पुलिस के डीबी पथक ने भंडाफोड़ किया है। इस मामले में पुलिस ने 2 आरोपियों को हिरासत में लिया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार पुलिस ने 2 सेंधमारी के आरोपियों को गिरफ्तार कर लिया। पूछताछ के दौरान आरोपियों से चोरी की हुई 2 दुपहिया वाहन भी पुलिस ने बरामद की है। बताया जा रहा है कि आरोपियों को नशे की लत है, जिसे वह पूरा करने के लिए चोरी की घटना को अंजाम देते थे। आरोपियों की पहचान दीपू राजेंद्र शर्मा उम्र 22 वर्ष और साहिल उमेश शेंडे उम्र 22 वर्ष कोराड़ी निवासी के रूप में हुई है। पुलिस ने इस मामले में कुल 2 लाख का माल बरामद किया है। फिलहाल पुलिस ने आरोपी के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। आगे की जांच मानकापुर पुलिस कर रही है। मानकापुर पोलीस ठाण्यामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या झालेल्या होत्या। त्यांचा शोध डीबी पथकामार्फत होता। डीबी पथकाला त्याच्यामध्ये यश आलेले आहे व डीबी पथकाने मानकापूरमधील घरफोडीचे 2 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 2 मोटरसायकली व काही रोख रक्कम रुपये असा एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि 2 आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्या आरोपींचे नाव सदर गुन्ह्यामध्ये जे 2 अटक आरोपी आहेत त्यांचं नाव आहे दीपू राजेंद्र शर्मा वय 22 वर्ष राहणार नारी आणि दुसरा आहे तो साहिल उमेश शेंडे वय 22 वर्ष राहणार कोराडी अशा आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून 2 मोटरसायकली जे गुन्ह्यात वापरलेले आहेत चोरी करण्यासाठी त्या जप्त करण्यात आलेले आहेत। सदर आरोपींनी नशापाणी करण्याच्या सवयीचे आहेत। त्यांच्याकडे सखोल तपास केला असता सदर आरोपींनी चोरी करून जी मालमत्ता त्यांनी चोरी केलेली होती त्याची ते नशापाणी करण्यासाठी नशापाणी करत होते असं तपासात उघड झालेलं आहे। सदरची कामगिरी ही नागपूर शहराचे सीपी माननीय रवींद्र सिंगल साहेब, जॉईंट सीपी तांबोळी सर तसेच ॲडिशनल सीपी शेवाळे साहेब यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेली आहे व झोन 2चे डीसीपी माननीय राहुल मदनेसो आणि एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेली आहे।